आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली येथे जिल्हा वकील संघाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माने गाडेकर मॅडम, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री महाळंकर साहेब, दिवाणी न्यायाधीश श्री मानखेर साहेब, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती सावरकर मॅडम, न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी पळसुले मॅडम, न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी गणले मॅडम, डीजीपी नारायण मुटकुळे साहेब, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीधर घुगे साहेब, सचिव ॲडव्होकेट मिलिंद कांबळे, ॲडव्होकेट एस.जी. वाघमारे, ॲडव्होकेट साहेबराव शिरसाट, ॲडव्होकेट अनिल इंगळे साहेब, बी.एस. इंगळे साहेब, पतंगे साहेब, दत्ता पवार, मिलिंद गांजरे, विराज घोंगडे, ॲडव्होकेट रवी लबडे, ॲडव्होकेट विजय धवसे, ॲडव्होकेट अमोल जाधव, ॲडव्होकेट एम.एन. कदम, ॲडव्होकेट पंजाब चव्हाण, ॲडव्होकेट एम.एम. मोरे, ॲडव्होकेट गजानन डाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गामध्ये सुद्धा बसून देण्याची परवानगी नव्हती। वर्गाच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलेले। एवढंच नव्हे तर शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी जी मडकी होते त्या मडक्याला सुद्धा हात लावण्याची काय होते। त्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे काय होते ते तुम्ही समजून सांगण्याची ही काळाची गरज आहे। किती योगायोग आहे बघा। आपण हिंदू धर्मामध्ये भगवान गणपतीला 14 विद्या आणि 64 कलांचा अधिनायक मानतो। आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, आई वडिलांचे ते 14वे म्हणजे अपत्य, आणि त्यांची बुद्धी, त्यांची विद्वत्ता, त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी अंगी बाळगलेली शिस्त, हे सगळं पाहिल्यानंतर भगवान गणेशाच्या ठिकाणी असलेल्या 14 विद्या आणि आमचे डॉक्टर भीमराव यांचा काही संबंध तुम्हाला जाणवतोय का? म्हणजेच काय, ती विद्वत्ता, ती शिस्त, दीर्घकाळ काम करण्याची त्यांची क्षमता, शोषितांसाठी, वंचितांसाठी लढण्याची त्यांच्या ठाई असलेली बुद्धिमत्ता, हा काय भगवान गणेशाचा वरदहस्त नव्हताच का? तो तसाच होता असं मला असं वाटतं। त्यांची संघर्षगाथा सगळ्यांसमोर उलगडून दाखवायची असेल तर हे व्यासपीठ तर महत्त्वाचं आहेच, पण मला असं वाटतं आजची जी सामाजिक परिस्थिती आहे त्यानुसार आपण शिरसाट साहेबांनी किंवा पंजाबरावांनी कॉलेजमधून, शाळांमधून बोलायला हवं। एवढंच नव्हे तर कारागृहात जाऊन, म्हणजे आरोपी म्हणून नव्हे तर वरते शिक्षण हे घेतलं पाहिजे। बाबासाहेबांचं म्हणणं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्यानंतर तो प्राशन करणारा वाघासारखा गुळगुळ करतो। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। मी आज एवढंच सांगतो, बराच वेळ झाला आणि आज बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।